नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रताप पाटील. आज पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर येतोय. जसं की लास्ट टाइमला आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये जसं आपण पाहिलं होतं की बिव्हेरिया बॅसियाना म्हणजे आपण जी सिरीज चालू केलेली आहे, प्रवास जीवाणूंच्या दुनियेचा, त्या सिरीजमधला आजचा हा दुसरा भाग आहे. आज आपण बोलणार आहोत मेटारायझम ॲनिसोप्ली. मेटारायझम ॲनिसोप्ली काय आहे, कशा पद्धतीने काम करते, त्याचं मोड ऑफ ॲक्शन काय आहे, वापरण्याची पद्धत कशी आहे आणि कोणत्या कोणत्या कीटकनाशकांना कोणत्या कोणत्या कीटकांना ही कंट्रोल करते आणि ह्याचं वापरण्याचं प्रमाण किती आहे, ह्या सर्व गोष्टीवर आज आपण इथे डिस्कस करणार आहोत. प्रथमतः पाहू की मेटारायझम ॲनिसोप्ली ही काय आहे. मेटारायझम ॲनिसोप्ली ही एंडोपॅथोजेनिक फंगसमध्ये येतं. एंडोपॅथोजेनिक फंगस म्हणजे काय, जेव्हा आता एखाद्या किडीवरती एखादा फंगस, एखादी बुरशी ग्रो होते आणि त्या किडीचा नायनाट होतो, ह्याला एंडोपॅथोजेनिक फंगस असं म्हटलं जातं. आता मेटारायझम ॲनिसोप्ली ह्याच कॅटेगरीमधली आहे. आता मेटारायझम ॲनिसोप्ली ह्याला फॅकल्टेटिव्ह पॅरासाइट असंही म्हटलं जातं. आता फॅकल्टेटिव्ह पॅरासाइट म्हणजे काय, जेव्हा मेटारायझम ॲनिसोप्लीचा आपण जेव्हा शेतामध्ये उपयोग करतो, फॉर एक्झाम्पल एखादं उदाहरण पकडलं आपण की व्हाईट ग्रप जो आपली हुमणी आहे ऊसामधली, आणि जेव्हा तुम्ही त्याचा अप्लाय करता हुमणीला कंट्रोल करण्यासाठी, आणि अशी एखादी कंडिशन क्रिएट होते की जर समजा तिथं हुमणी नसेलच आणि तुम्ही मेटारायझम ॲनिसोप्ली वापरलेला आहात, तर ज्या किडीवर हा मेटारायझम ॲनिसोप्ली ग्रो होते, जर ती कीड त्याला तिथं भेटली नाही तरी सुद्धा मेटारायझम ॲनिसोप्ली ही मरत नसते, ही जिवंत राहते त्या जमिनीमध्ये. म्हणूनच याला फॅकल्टेटिव्ह पॅरासाइट असंही म्हटलं जातं. जर ह्याला त्याचा होस्ट भेटलं नाही तरी सुद्धा हा जिवंत राहतो जमिनीमध्ये, म्हणून ह्याला फॅकल्टेटिव्ह पॅरासाइट असं म्हटलं जातं. त्याचबरोबर सेल्फ परपेच्युएट. आता सेल्फ परपेच्युएट म्हणजे काय, जेव्हा तुम्ही मेटारायझम ॲनिसोप्ली चा वापर करता इन्सेक्टला कंट्रोल करण्यासाठी, आणि जर जमिनीमध्ये मेटारायझम ॲनिसोप्ली वापरल्यानंतर जर त्या किडीचा त्या मेटारायझम ॲनिसोप्लीशी संपर्क नाही आला, कॉन्टॅक्टमध्ये नाही आला, तरी सुद्धा ही बुरशी स्वतःहून ग्रो होत त्या किडीच्या संपर्कात जाते आणि त्या किडीला रोगग्रस्त करते. म्हणून ह्याला सेल्फ परपॅच्युएट असंही म्हणलं जातं किंवा ह्या कॅटेगरीमध्ये सुद्धा हे मोडतं. आता मेटारायझम ॲनिसोप्ली ही ऑलरेडी आपल्या जमिनीमध्ये असते. आता कुठल्या कोणत्या जमिनीमध्ये असते, जर तुम्ही पाहिलं असेल एखादं वडाचं झाड असेल किंवा पिंपळाचं मोठं वृक्ष असेल, ह्याच्या खालची जी जमीन आहे, जिथं माती आहे आणि जिथं आजपर्यंत कुठल्याही प्रकारचे इन्सेक्टिसाईड असेल किंवा फंजिसाईड असतील किंवा विडसाईड ज्याला आपण तणनाशके म्हणतो, ह्यांची फवारणी आजपर्यंत केली नाही, किंवा कोणत्याही केमिकल फर्टिलायझर जसं की 10-26-26 असेल, 18-46 असेल किंवा कोणते वॉटर सोल्युबलचे ग्रेड असतील, ह्यांचा वापर आजपर्यंत तिथं केलेला नाही आहे. अशी ही जी लाईव्ह सॉइल आहे, जिवंत जी माती आहे, ह्या मातीमध्ये तुम्हाला मेटारायझम ॲनिसोप्लीचे अंश किंवा मेटारायझम ॲनिसोप्ली तुम्हाला भेटते. म्हणून आज सुद्धा आपण जीवामृत हे करताना झाडाखालची 50 ग्रॅम माती वापरा असं त्या प्रोसेसमध्ये सांगितलं जातं. जी आणि का सांगितलं जातं, कारण त्यामध्ये मेटारायझम ॲनिसोप्लीचे अंश किंवा त्याचे इन्ग्रेडियंट्स तिथे असतात. शेतकरी मित्रांनो, आता आपण मोड ऑफ ॲक्शन, मेटारायझम ॲनिसोप्लीची मोड ऑफ ॲक्शन पाहणार आहोत. आता कशा पद्धतीने ही त्या कीटकाला कंट्रोल करते किंवा त्याचा नायनाट करते, त्याची सायंटिफिक स्टेप्स आहेत, हे स्टेप्स आपण वन बाय वन पाहणार आहोत इथे. आता पहिली जी स्टेप आहे ती ॲडेन्शन असं म्हटलं जातं. ॲडेन्शन म्हणजे काय, आता इन्सेक्टचा जो वरचा भाग आहे त्याला वॅक्सी एपिक्युटिकल असं म्हटलं जातं. जो वरचा मिन्सट भाग आहे हा जेव्हा मेटारायझम ॲनिसोप्लीची जी बुरशी आहे ह्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो आणि पुढची जी प्रोसेस होते त्यालाच ॲडेन्शन असं म्हटलं जातं. आता चांगल्या पद्धतीनं म्हणजे अटॅचमेंट जी आहे त्या बुरशीची आणि त्या कीटकाची ती व्हावी, यासाठी काही कलेक्टिव्हली काही फोर्सेस काम करत असतात. ह्यामध्ये कुठले कुठले फोर्सेस आहेत, जसे की पॅसिव्ह हायड्रोफोबिक फोर्स आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे, किंवा प्रोटीन इंट्रॅक्शन जे होतं कोनिडिया म्हणजे स्पोर आणि वॅक्सी एपिक्युटिकलमध्ये, ह्या माध्यमातून त्यांची अटॅचमेंट ते कॉन्टॅक्टमध्ये ती बुरशी त्या कीटकाच्या येते
आणि तिथूनचा दुसरा जो स्टेप आहे तो जर्मिनेशनचा स्टेप आहे. म्हणजे एका कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर जे स्पोर आहेत ते कोलिटी आहेत ते असेक्शुअल स्पोर आहेत ते ग्रो व्हायला लागतात. आता ह्याला ग्रो होण्यासाठी काय लागतं तर एक्झोजिनस फॉर्ममधला जो कार्बन आहे तो प्रेझेन्स असावा लागतो. त्याचबरोबर काही नायट्रोजन सोर्सेस सुद्धा प्रेझेन्स असावे लागतात. आणि जर हे प्रेझेन्स असतील तर चांगल्या पद्धतीने त्या जर्मिनेशनच्या स्पोरचं जर्मिनेशन त्या कीटकावरती होत असतं. त्यानंतरची जी 3 नंबरची स्टेप आहे ती आहे ॲम्प्रेसोरियम फॉर्मेशन. आता ॲम्प्रेसोरियम फॉर्मेशन काय करतं, एक डिंकासारखा चिकट द्रव जो असतो त्याला म्युसिलेज असं म्हटलं जातं. जे थिन लेअर सिक्रेशन करतो त्या कीटकाचा जो 2 नंबरचा क्युटिकल आहे, म्हणजे वॅक्सी इपिक्युटिकल नंतरचा खालचा जो लेअर आहे क्युटिकल लेअर, त्याची त्या फंगसची चांगली अटॅचमेंट होण्यासाठी म्हणजे कन्सॉलिडेट म्हणजे अतिशय घट्ट त्याची अटॅचमेंट होण्यासाठी म्हणजे नंतर ते शरीरामध्ये एंट्री करतं आणि त्यासाठी एक त्यांची अटॅचमेंट चांगली व्हावी त्यासाठी एक म्युसिलेज हे सिक्रेशन हे करतं. आणि त्यानंतर आहे जर्मट्यूब. जर्मट्यूब म्हणजे काय, जेव्हा हे जे फंगस आहे हा फंगस चांगल्या पद्धतीनं शरीराच्या वरती ग्रो झाल्यानंतर त्याचा जो शेप आहे तो जर्मट्यूब म्हणजे एखादी घरातील जी आपली सुई असते सुईसारखा एकदम शार्प फाईन टोक तयार होतं आणि तो शरीरामध्ये त्या कीटकाच्या शरीरामध्ये एंट्री करतो. आता त्याला पेनिट्रेशन म्हटलं जातं. तर पेनिट्रेशन जे ही प्रोसेस आहे शरीरामध्ये एंट्री करण्याची प्रोसेस जी प्रक्रिया आहे ह्यासाठी काय लागतं किंवा ही होताना जो फंगस आहे तो काही एन्झाईमचं सिक्रेशन करत असतो. आता कोणत्या कोणत्या एन्झाईमचं सिक्रेशन करतो त्यासाठी चिटिनेज नावाचा एक एन्झाईम्स लागतो. त्यानंतर आहे लिपेज आहे, अमायलेज आहे, केसिलेज आहे, प्रोटीनेज आहे, अशी काही एन्झाईमची निर्मिती तो करतो. आणि ह्या एन्झाईमच्या मदतीनं हा फंगस आहे तो शरीरामध्ये एंट्री करतो. आता एंट्री केल्यानंतरची पुढची स्टेप जी आहे ती आहे कॉलोनायझेशन ऑफ द हेमोलेम्फ. आता कॉलोनायझेशन ऑफ द हेमोलेम्फ म्हणजे काय, हेमोलेम्फ हा कीटकाचा असा अवयव आहे त्याला मेजर ट्रान्सपोर्टेशन मीडियम म्हटलं जातं. म्हणजे जे न्यूट्रिशन एक्सचेंज होतात सेल्समध्ये किंवा हार्मोन्स एक्सचेंज होतात सेल्समध्ये किंवा अनवॉन्टेड नको असणारं जे शरीरामध्ये जे मटेरियल आहे ते शरीरातून रिमूव्ह जिथून होतं ते हेमोलेम्फ हा जो भाग आहे हे तो त्याचं ह्या स्पोरचं रॅपिडली मल्टिप्लिकेशन होतं. आणि हे स्पोर्सचे रॅपिडली मल्टिप्लिकेशन होत असताना सायमल्टेनियसली काही टॉक्सिक घटकांचं प्रोडक्शन होतं जसं की डस्ट्रिक्सन आहे, स्वेन्सोनिन आहे आणि अशा घटकांचं जे विषारी आहे ते व्हायरस फॅक्टर्स आहेत. त्यांची एकदा निर्मिती झाली की ज्या त्याच्या शरीरामध्ये रेस्पायरेटरी ऑर्गन जो आहे रेस्पायरेटरी सायफन आहे हा स्टॉप होतो किंवा ब्लॉक केलं जातं. आणि एकदा रेस्पायरेटरी सायफन हा ब्लॉक झाला तर ॲटोमॅटिकली त्याच्या शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण हे कमी होत जातं. आणि त्याचबरोबर त्या किडीची फिडिंग म्हणजे ही फिडिंगसुद्धा थांबली जाते. आणि हा कीटक आहे हा मोबिडिटी म्हणजे विकृती, त्याला रोगग्रस्त असं म्हटलं जातं. हा कीटक रोगग्रस्त होतो आणि त्याचा प्रवास जो आहे मोबिडिटी टू मोर्टॅलिटी हा चालू होतो. आणि यानंतर सर्वात शेवटची स्टेप जी आहे ही एक्सट्रुजन अँड स्पोरुलेशन. म्हणजे जेव्हा हा मेटारिझम ॲनिसोप्ली जे फंगस आहे हे जे डेन्स नेटवर्क हायपा असं म्हणतो जे शरीरामध्ये पूर्णपणे शरीराला कव्हर करून घेतात आणि कव्हर करून झाल्यानंतर पुन्हा एकदा हे स्पोर जे आहेत मेटारिझम ॲनिसोप्लीचे शरीरातून बाहेर पडतात आणि त्यालाच एक्सट्रुजन असं म्हटलं जातं. आणि स्पोरुलेशन म्हणजे परत त्याचं स्प्रेडिंग होतं आणि त्या कीटकाच्या आजूभोवती एक नवीन कीटक आला असेल तर त्या कीटकाला सुद्धा त्याचा स्पोर जर कॉन्टॅक्टमध्ये आला तर परत पुन्हा एकदा ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस पुन्हा एकदा रिपीट होते. हे चक्र आहे या पद्धतीनं चालू. आता मेटारिझम ॲनिसोप्ली आपण कोणत्या कोणत्या कीटकांना असं वापरू शकतो किंवा कोणते कोणते कीटक चांगल्या प्रकारे आपण कंट्रोल करू शकतो. तर आपल्याकडे व्हाईट ग्रम हुमणी असेल ऊसामधली ही चांगल्या प्रकारे आपण कंट्रोल करू शकतो. त्याचबरोबर टर्माइट्स आपली वाळवी असेल वाळवी चांगल्या प्रकारे इथं कंट्रोल करता येतं. त्याचबरोबर लेपिडोप्टेरम फॅमिलीमधले जे कीटक असतील म्हणजे आळीवर्गीय ज्याला आपण म्हणतो, आळीवर्गीयमध्ये आपला फ्रूट बोरर असेल म्हणजे फळ पोखरणारा आळी असेल, स्टेम बोरर असेल, त्याचबरोबर
डायमंड बॅक मॉथ असेल आपला, म्हणजे आपल्या कॅबेजवरती येणारा, मक्यावरती येणारा आपला आर्मी वॉर्म्स म्हणजे लष्करी अळी असेल, त्याचबरोबर सर्व काही आळ्या म्हणजे तुमच्या कपाशीवरती येणाऱ्या पीक बोल वॉर्म्स असतील, ह्या सर्व आळ्यांना चांगल्या पद्धतीनं हा कंट्रोल करतो. त्याचबरोबर कोलेप्टेरम फॅमिलीमधले म्हणजे जे बीटल्स आहेत, जे सर्व प्रौढ आहेत, प्रौढ स्टेजला जे असतात आपले, त्या सर्व अडल्ट, ज्याला आपण अडल्ट असं म्हणतो, त्या सर्वांना चांगल्या पद्धतीनं हा कंट्रोल करतो. त्याचबरोबर रसशोषक किडे जे आहेत आपल्या, म्हणजे पांढरी माशी असेल, मिलीबग असेल, जॅसिड्स असेल, ॲफिड्स असतील आपल्या, त्याचबरोबर माइट्स असतील, या सर्वांना चांगल्या पद्धतीने हा कंट्रोल करतो. आता मेटारायझम ॲनिसोप्ली वापरण्याची पद्धत, तुम्ही कशा पद्धतीने मेटारायझम ॲनिसोप्लीचा वापर करू शकता. फोलियर स्प्रेसाठी 5 ml किंवा लिक्विड फॉर्ममध्ये असेल तर 5 ml वापरू शकता, पावडर फॉर्म असेल तर सुद्धा 5 ग्रॅम प्रति लिटर ह्याचा वापर तुम्ही फोलियर स्प्रेमधून करू शकता. त्याचबरोबर तुम्ही ह्याची जर ड्रिंचिंग करणार असाल तर 100 लिटर पाण्यामध्ये किमान 1 लिटर मेटारायझम ॲनिसोप्ली, त्यामध्ये 1 किलो आपला काळा गूळ असेल, की हे मिश्रण जे आहे ते रात्री 12 तास भिजत ठेवायचं आणि सकाळी तुम्ही ड्रिपच्या थ्रू मेटारायझम ॲनिसोप्लीची आळणीसुद्धा करू शकता किंवा ड्रिप थ्रू सुद्धा तुम्ही ती देऊ शकता. त्यानंतर तुम्ही जर चांगलं कुजलेलं शेणखत असेल किंवा आपलं व्हर्मी कॉम्पोस्ट असेल, 100 किलो व्हर्मी कॉम्पोस्ट घ्यायचं आहे, त्यामध्ये 2 किलो मेटारायझम ॲनिसोप्लीची पावडर घ्यायची, एक चांगल्या पद्धतीनं हे एकजीव करायचं आणि सावलीमध्ये जिथं डायरेक्ट सूर्यप्रकाश येणार नाही असं ठेवून द्यायचं आणि पाण्याचे शिंतोडे सकाळ संध्याकाळ असे सलग पुढचे 7 दिवस तुम्ही दिलं तर चांगल्या प्रकारे त्याचं मल्टिप्लिकेशन सुद्धा होतं. आणि नंतर तुम्ही ब्रॉडकास्टिंग मेथडने म्हणजे तुम्ही रानामध्ये हे फेकून देऊ शकता, जसं आपण खत इसकटतो त्यामध्ये त्या पद्धतीनं तुम्ही हे जे मेटारायझम ॲनिसोप्ली आणि हे जे व्हर्मी कॉम्पोस्ट जे मिश्रण आहे ते तुम्ही इथं शेतामध्ये